Hello. Last time we have discussed free fall, then value of G at the different places, and we have seen some solve examples. Nowadays, use your brain power. According to Newton's law of gravitation, Earth's gravitational force is higher on an object of larger mass. जर समजा त्याचं मास जास्त असेल तर त्याच्यावर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असते. सॉरी, why does not that object fall down with higher velocity? पण तो ऑब्जेक्ट हायर वेलोसिटीनं का बरं पडत नाही? ओके, ॲज कम्पेअर्ड टू एन ऑब्जेक्ट विथ लोअर मास. आणि याचं उत्तर खूप साधं आहे. आपण पाहिलेलं आहे व्हॅल्यू ऑफ जी दॅट इज स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. मग त्याच्यावर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याची वेलोसिटी आणि त्यामुळे निर्माण होणार ऍक्सिलरेशन, तर जी ची जी व्हॅल्यू आहे इट इज डिपेंड्स ऑन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दॅट इज कॅपिटल जी, कॅपिटल एम मास ऑफ द अर्थ अँड कॅपिटल आर इट इज द रेडियस ऑफ द अर्थ. आणि म्हणून मग काय होते की त्या ऑब्जेक्टच्या काय प्रॉपर्टीज आहे, ऑब्जेक्टचं मास किती आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि म्हणून मग त्याच्यावर तेवढा फोर्स ऍक्ट होऊन सुद्धा त्याची वेलोसिटी वाढलेली राहत नाही. तर त्याचं एक्सप्लेनेशन पहा. देन the acceleration produced in a body under the influence of the force of gravity alone is called as acceleration due to the gravity. Okay, the acceleration जे काही बॉडी मध्ये प्रोड्यूस होते अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटी, पण कोणाच्या? तर ग्रॅव्हिटीच्या प्रभावाखाली त्या बॉडी मध्ये जर acceleration प्रोड्यूस होत असेल alone is called as acceleration due to the gravity and it is given by, that is g is equal to gm upon r square. It is small g is equal to gm upon r square. The value of g depends upon, this value of g depends upon the mass of the earth and the radius of the earth. Mass of the earth and the radius of the earth. आता मग planet due to which there is a gravitational that is pull. आणि जर समजा आता कोणत्याही प्लॅनेटवरचा जर किस्सा असेल, आता आपण अर्थ बद्दल बोलत आहे की इट इज द मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ. इफ वी वर ऑन अनदर प्लॅनेट देन वी हॅव टू कन्सिडर दॅट प्लॅनेट्स मास अँड दॅट प्लॅनेट्स रेडियस. म्हणून मग तिथे सांगितलेलं आहे प्लॅनेट ड्यू टू विच देयर इज अ ग्रॅव्हिटेशनल पुल. आणि त्याच्यामुळे मग ग्रॅव्हिटेशनल पुल येऊन राहिलेला आहे. इट इज इंडिपेंडेंट ऑफ द शेप. मग त्याचा शेप सोबत संबंध असेल, कसा शेप आहे. देन इट इज साइज, साइज सोबत सुद्धा संबंध नसेल. मास, त्याचा मास किती आहे ईटीसी ऑफ द बॉडी विच इज कॉलिंग. आणि मग म्हणून जी काही बॉडी आहे तिचं मास कसं आहे, शेप कसं आहे, साइज कशी आहे याच्याशी त्याचं काही घेणं देणं नाही. इट इज इंडिपेंडंट. हेन्स द ऑब्जेक्ट विथ ग्रेटर मास. आणि म्हणून मग ऑब्जेक्ट विथ ग्रेटर मास अँड द ऑब्जेक्ट विथ comparatively less mass both will fall with the same velocity. आणि म्हणून ते सारख्याच वेलोसिटीनं खाली पडतील. द रिझन कारण त्याच्या मास, साइज, शेप वर ते डिपेंडंट नसते. ओके, देन इट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण मागच्या वर्षी पोटेन्शियल एनर्जी शिकलेला आहे, सगळ्यांना माहित आहे. The energy stored in an object because of its positions or state, that is called as potential energy. And potential energy is equal to mgh. Potential energy is equal to mgh, where m is mass of the object, g is, that is gravity, and h is height. असं आपण मागच्या वर्षी शिकलो होतो. आठवते सगळ्यांना? दोन्ही एनर्जी शिकले होतो. मॅग्नेटिकल एनर्जी दोन आहेत. इट इज कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी.
So we have studied potential energy in the last standard or last year. The energy stored in an object because of its position or state is called as potential energy. This energy is relative. म्हणजे ही वेगवेगळ्या हाईटवर वेगवेगळ्या याच्यानुसार रिलेटिव्ह असेल, सापेक्ष असेल, प्रत्येक स्थितीमध्ये ती बदललेली असेल. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह and increases as we go to the greater heights from the surface of the earth. आणि मागच्या वर्षीचा प्रयोग पाहिला होता. बॉल वेगवेगळ्या हाईट वरून आपण जर खाली टाकले तर त्याची पोटेन्शियल एनर्जी जशी हाईट वाढत जात होती फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा इन्क्रीज होत होती. असं आपण मागच्या वर्षी सुद्धा पाहिलेला आहे. प्रयोग होता, स्टेप बाय स्टेप दाखवलं होतं. आणि वरून त्या हाईटवरनं जर समजा मग त्या कंडिशनमध्ये त्याची पोटेन्शियल एनर्जी किती, खालच्या हाईटवर किती, एकदम खालच्या हाईटवर किती, ग्राउंडवर दॅट विल बी अ झिरो. ग्राउंडवर किती असेल, झिरो असेल. ओके, दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीजेस ॲज वी गो टू द ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे जसं वर जाऊ तशी पोटेन्शियल एनर्जी काय होत जाईल, वाढतच जाईल. वी हॅड अज्युम दॅट potential energy of an object of mass m. आता potential energy काढायची आहे कोणाची, the object, आणि त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे, that is m small. Then at a height h from the ground and is mgh. आणि मग जर समजा हाईट h असेल, त्याचं मास m असेल, तर ती पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. आणि हे मागच्या वर्षी त्याचं एक्सप्रेशन पण होतं, खूप साधं एक्सप्रेशन होतं. दॅट आता आपल्याला त्याचं सध्या काही काम नाही आहे. अँड ऑन द ग्राउंड इट इज झिरो. कारण ग्राउंडवर का बरं झिरो असेल, तर एच इज इक्वल टू झिरो असेल, हाईट काहीच असणार नाही. ॲज इट इज ऑन द ग्राउंड एच इज इक्वल टू झिरो, सो डज द पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो झिरो बिकॉज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. मग एम आणि जी ला आपण त्याची व्हॅल्यू किती असो, पण एच जर झिरो असेल मल्टिप्लाय केलं, वी विल गेट द आन्सर झिरो. दॅट्स वाय पोटेन्शियल एनर्जी ऑन द ग्राउंड इज झिरो. देन व्हिच mgh and on the ground it is zero when h is small compared to the radius r of the earth. the radius आहे माहिती आहे आपल्याला 6400 किलोमीटर आहे किंवा 6.4 into 10⁶ मीटर आहे. आपण पाहिलेलं आहे, सगळ्यांना आठवते. when h is small compared to the radius of the earth we can assume g to be constant. आणि आपण पाहिलेलं आहे, जर समजा अंतर रेडियसच्या कंपॅरेटिव्हली खूप जास्त जर नसेल तर व्हॅल्यू ऑफ जी कॉन्स्टंटच असते. मागच्या टेबलवर, मागच्या पेजेसच्या टेबलवर, टॉपवरच्या टेबलमध्ये दिलेली आहे की वेगवेगळ्या हाईटनुसार व्हॅल्यू ऑफ जी कशी असते. जर समजा ते अंतर ॲज कम्पेअर्ड टू द रेडियस जास्त नसेल किंवा निग्लिजिबल असेल रेडियसच्या कंपॅरेटिव्हली, तर व्हॅल्यू ऑफ जी कॉन्स्टंटच असेल. When h is small as compared to the radius of the earth, we can assume g to be constant and can use the above formula mgh. त्या केसमध्ये आपण शुअर शॉट mgh वापरू शकतो. कोणत्या कंडिशनमध्ये, हाईट जर जास्त नसेल तर, कोणाच्या कंपॅरेटिव्हली, रेडियस ऑफ द अर्थ. ओके, इन दॅट केस वी आर युजिंग mgh. देन बट फॉर अ लार्ज व्हॅल्यू ऑफ h, पण आता ती h ची हाईट व्हॅल्यू खूप जास्त आहे कशाच्या कंपॅरेटिव्हली, अर्थच्या रेडियसच्या. ओके, व्हॅल्यू ऑफ h, द व्हॅल्यू ऑफ g डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन h. आणि मग सरळ सरळ आपण पाहिलं होतं की जसं वर जातो व्हॅल्यू ऑफ g कमी कमी होत जाते. आणि मग आपण सर्वात शेवटी पाहिलं होतं 35,700 कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या वेळेला एकदमच कमी झालेली दिसली होती. ओके, तर जसं वर जाऊ तशी काय होत आहे, तर व्हॅल्यू ऑफ जी कमी कमी होत जाईल. फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आता डिस्टन्सच इन्फानाइट आहे फ्रॉम द अर्थ, म्हणजे खूप झालं इन्फानाइट की न मोजता न येण्यासारखं. देन for an object at infinite distance from the earth, the value of g is
0. आता व्हॅल्यू ऑफ जी 0 कशी होईल तर तेच कम्युनिकेशन सॅटेलाइटचं पाहिलं होतं तिथं खूप कमी आली होती व्हॅल्यू आणि ती जर समजा त्याच्या वर जर जात गेले तर काय होईल जीची व्हॅल्यू 0 झाल्याशिवाय राहणार नाही. That the value of g is 0 and Earth's gravitational force does not act on that object. कारण कोणत्याही ऑब्जेक्ट्सवर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट कधी होते जिथपर्यंत व्हॅल्यू ऑफ जी असेल. पण व्हॅल्यू ऑफ जी जर 0 झाली तर त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थचा ऍक्ट होणार नाही. ओके. So it is more appropriate to assume the value of potential energy to be 0 there. आणि जर व्हॅल्यू ऑफ जी जर 0 असेल तर मग तिथे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा 0 येईल. तर रिझन पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. त्यामधला जी जर 0 आला तर पोटेन्शियल एनर्जी सुद्धा 0 आलेली असेल. ओके. Thus for smaller distances at heights the potential energy is less than 0 and it is negative. आता त्या हाईटवर आपण सांगितलं की इन्फानाइट डिस्टन्सवर पोटेन्शियल एनर्जी किती असते 0 असते. मग 0च्या बिफोर वाला जे असेल दॅट विल बी लेस दॅन 0 and less than 0 is considered as negative. आणि म्हणून मग जर समजा हाईट काय असेल तर पाहून घ्या. For smaller distances, that is heights, the potential energy is less than 0. आणि जर समजा छोटं डिस्टन्स असेल इन्फानाइटच्या पूर्वीचं तर या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह आल्याशिवाय राहणार नाही. पहा सगळं सोपं आहे. कन्सिडरेशन ठेवावं लागते आणि शांत डोक्याने विचार करायचा. यू विल गेट ऑल द आन्सर्स. ग्रॅव्हिटेशन इज व्हेरी इझी. रिमेंबर, when an object is at height h from the surface of the earth, its potential energy is minus gm upon r plus h. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात येईल की हा फॉर्म्युला कसा आला आणि डोक्यात आलं पण पाहिजे. सो we know very well that it is p is equal to mgh. का बरं तर हाईट काय आहे इन्फानाइट डिस्टन्सच्या कमी आहे आणि तेव्हा पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असते म्हणजे लेस दॅन 0 असते. लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असते. सो आय हॅव पुट डाउन मायनस साइन देअर. ओके. मायनस mgh. आता मायनस एम. ओके. आता जी तर जीचं काय होईल जीचं फॉर्म्युला आहे. ओके. पण रेडियस सोबत हाईट पण आहे. रेडियस आणि मग हाईट म्हणून मग जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. कारण सिन्स आर इज इक्वल टू आर प्लस एच. का बरं ऑब्जेक्ट कुठे आहे हाईट एच वर आहे. रेडियस तर होतीच ऑलरेडी आपल्याला त्यामध्ये एच पण ऍड करावा लागेल. मग एच आता जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर प्लस एच स्क्वेअर होईल. मग इथे आपण व्हॅल्यू ठेवू शकतो. सो हियर इट इज जी एम अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर. आणि हा एच सुद्धा आपला एच काय आहे इट इज आर प्लस एचच राहील. कारण हाईट तर आपल्याला सेंटर पासून जायचं असेल तर आर प्लस एचच म्हणावं लागेल. So here it is into r plus h. Okay. Now see. Into r plus h. Okay. Upon r plus h आणि r plus h. कारण होल स्क्वेअर आहे ते याला आपण असं पण लिहू शकतो. Then it is this get cancelled. So remain is minus. It is g m and this m upon r plus h. जे तिथे आपल्या बुकात दिलेलं नाही आहे. पहा आलं बरोबर.
So P is equal to minus gmm upon r plus h. पण कुठे? तर when an object is at height h from the surface of the earth आणि height h from the surface of the earth आहे, तर मग आपल्याला तिथं त्याला r plus h घ्यावं लागेल कारण r रेडियस आहे आणि मग ती हाईट म्हणून मग r plus h होईल त्या केसमध्ये आणि मग त्याच्यानुसार ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर we will get the answer. It is minus gmm upon r plus h. What I have given the proof of this. Okay. Here, capital M and R are the Earth's mass and radius respectively. Here, G is universal gravitational constant. Okay. M is mass of the Earth. R is radius of the Earth. This M is mass of the object which is at a height h from the surface of the earth, but that's why it is distance r plus h. So that is the requirement. What you have to understand this P is equal to minus gmm upon r plus h. आता escape velocity, escape म्हणजे सरळ सरळ सुटका करून घेणे, म्हणजे ती सुटका करून घेणारी वेलॉसिटी म्हणजेच काय होईल सरळ सरळ सोप्या भाषेत की जे काही आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर ऍक्ट होणारा त्या हाईट पर्यंतच होते, नंतर मग इन्फानाइट डिस्टन्स वर गेल्यावर ते व्हॅल्यू ऑफ जी 0 होते, म्हणजे तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहत नाही. मग जर समजा आपण इनिशियल वेलॉसिटी एवढी प्रोव्हाइड केली की त्या पूर्ण इन्फानाइट डिस्टन्सच्या पलीकडे जर गेला तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काही काम करणार नाही आणि त्या ऑब्जेक्टला खाली उडवू शकणार नाही. मग अशी जी वेलॉसिटी असते प्रोव्हाइड केलेली की जी इन्फानाइट डिस्टन्स पर्यंत त्या ऑब्जेक्टला नेऊन देऊ शकते, दॅट रेफर्ड ॲज एस्केप वेलॉसिटी. आणि मग हे जे राहतात आपण जे पाठवलेले सॅटेलाइट्स वगैरे त्याच्यामध्ये एस्केप वेलॉसिटीज वापरलेली असते आणि मग त्याच्यानुसार ते वर अंतराळामध्ये सेटल झालेले असतात आणि दे आर इन अ फ्री फॉल नो डाउट, बट दे आर इन अ मोशन, दॅट्स व्हाय दे आर नॉट फॉलिंग फ्रीली. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ एस्केप वेलॉसिटी. तर पहा, we have seen that when a ball is thrown upwards its velocity decreases because of the gravitation of the earth. आणि आपण ते पाहिलेलं आहे की जर समजा आपण बॉल जर वर फेकला तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल पुल काम करत असते, त्याला कंटिन्युअसली खाली ओढत असते आणि मग तो काय होते जसं वर जाते त्याची वेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि एक वेळ अशी येते की ती झिरो होऊन जाते आणि मग decreases velocity decreases because of the gravitation of the earth. Then velocity becomes zero. Velocity becomes zero after reaching a certain height, and that certain height is depend on initial velocity what we are providing. जर समजा आता दोन व्यक्तींनी बॉल सारख्याच वजनाची वेगवेगळे फेकले, म्हणजे वेगवेगळे फेकले म्हणजे दोघांनी फेकले, तर जर समजा एक व्यक्ती इनिशियल वेलॉसिटी जास्त प्रोव्हाइड करत असेल, दुसरी कमी प्रोव्हाइड करत असेल, तर हाईट पहिल्यावाल्याच्या याची जो काही बॉल फेकला त्याची जास्त असेल, दुसऱ्याने इनिशियल वेलॉसिटी कमी प्रोव्हाइड केली त्याची नक्कीच कमी असेल हाईट. ओके. Velocity becomes zero after reaching a certain height and after that the stone starts falling down. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एका विशिष्ट हाईटवर गेल्यावर त्याचा परतीचा प्रवास सुरू होऊन जाते. इट्स मॅक्सिमम हाईट डिपेंड्स ऑन इट्स इनिशियल वेलॉसिटी. आणि ही हाईट कशावर डिपेंड आहे तर इनिशियल वेलॉसिटी. आपण इनिशियल वेलॉसिटी जास्त प्रोव्हाइड केली तर जास्त हाईट अचीव करेल, कमी प्रोव्हाइड केली तर कमी हाईट. ट्रेमेंडस जर समजा इनिशियल वेलॉसिटी प्रोव्हाइड केली तर दॅट हाईट विल बी ऑल्सो अ ट्रेमेंडस. That might be infinite. Okay, so its maximum height depends on its initial velocity. According to the Newton's third equation of motion is that is v square is equal to u square plus twice as. असं हे सगळे
एवढ्या वेळा मी म्हणून दाखवलेल्या इक्वेशन ऑफ मोशन की सगळ्यांच्या पार्ट व्हायला पाहिजे आणि पार्ट झाले असे मागच्या वर्षी पण आपण घेतलेला आहे v square is equal to u square plus twice as ओके आणि मग याच्यानुसार आपण पाहिलं तर आता आपल्याजवळ काय काय आहे तर पाहून घ्या v is the final velocity okay u is the initial velocity a is equal to acceleration but it is the acceleration due to the gravity so a is equal to g and s is the distance okay so here v the final velocity of the ball is equal to 0 बरोबर आहे की नाही v is equal to 0 झाल्याशिवाय तो बॉल आपण फेकलेला थांबणारच नाही म्हणजे तो थांबला म्हणजे त्याची फायनल वेलोसिटी काय आहे 0 आहे म्हणूनच तो एका विशिष्ट हाईटवर जाऊन थांबलेला आहे सो सॉरी in that case v is equal to 0 final velocity is 0 आणि मग आपण याला अपवर्ड फेकत आहे ग्रॅव्हिटीची डायरेक्शन डाऊनवर्ड्स असते ओके मग इट इज इन द अपोजिट डायरेक्शन बॉलचा जो प्रवास आहे तो अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे इन दॅट केस a is equal to g no doubt but it is minus g कारण अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी चाललेला आहे against the gravity चाललेला आहे against the gravity असेल तर minus g then v is equal to final velocity of the ball and that is 0 and a is equal to minus g तर आता पहा 0 चा स्क्वेअर ओके then it is u square plus 2 into minus g into minus g into s. So it is u square minus 2gs minus 2gs. आता पहा तिथे काय केलेलं आहे त्यांनी तर तिथे मायनस साइन दिलं की नाही पाहून घ्या s is equal to निगेटिव्ह साइन दिलेलं आहे तर पाहिजे विचार करा आणि सांगा तर मला तर वाटत नाही कारण आज समजा आपण याला इंटरचेंज साइड पाहिजे ओके मग आता u स्क्वेअर इज इक्वल टू 2gs होईल कारण इकडे मायनस आहे तिकडे गेला तर प्लस होते ओके हा मायनस साइन बरोबर होता इथपर्यंत होता पण आपण दुसऱ्या बाजूला जर नेलं इथे मायनस मध्ये आहे तर तिकडे गेलं काय होईल प्लस होईल u स्क्वेअर इज इक्वल टू 2gs ओके किंवा त्याच्या ह्याच्यानुसार मायनस 2gs ठेवला तरी पण हा मायनस u स्क्वेअर होईल तिकडे जर गेला मग सरळ सरळ 2gs इज इक्वल टू u स्क्वेअर होईल कारण मायनस मायनस गेट कॅन्सल ओके सो s इज इक्वल टू u स्क्वेअर अपॉन 2g s इज इक्वल टू u स्क्वेअर अपॉन 2g असं येते बघून घ्या किंवा जर समजा असेल पुस्तकात लिहिलेलं मायनस साइन तर बरोबर असेल तर मला पर्सनल याच्यावर सांगा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर और अदरवाइज देयर शुड नॉट बी अ निगेटिव्ह साइन s is equal to u square upon 2g okay thus higher the initial velocity u the larger is the height reached by the ball आणि मग काहीच नाही जर इनिशियल वेलोसिटी जर लार्जर असेल तर हाईट लार्जरच असेल त्या बॉलनी रीच केली सो thus the higher the initial velocity u larger is the height reached by the ball the reason for this is that the higher the initial velocity the ball will oppose the gravity of the earth more and larger will be the height to which it can reach आता जर इनिशियल वेलोसिटी लार्जर असेल तर काय करेल त्या ग्रॅव्हिटीला तो अपोज करेलच नक्की कारण त्याच्याजवळ जास्त आहे आणि तो ग्रॅव्हिटीला अपोज केल्यामुळे तो जास्त हाईटवर जाण्यास सुद्धा सक्षम असेल म्हणजेच काय होईल हायर द इनिशियल वेलोसिटी असेल हायर विल बी द or larger will be the height which is reached by the ball or the object. Okay, we have seen above that the value of g keeps decreasing as we go higher above the surface of the earth. पहिले पण शिकलो value of g ची
जर समजा पर्टिक्युलर एका हाईट नंतर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होत जाते, जर जसं आपण वरचं व्हॅल्यू ऑफ जी कमी कमी होत जाते, आपण शिकलेलं आहे, पाहिलेलं आहे. Thus the force pulling the ball downwards decreases as the ball goes up. आता त्याच्यावर जर जसं वर जाईल ग्रॅव्हिटीज काम नाही करत आहे, तर तो फोर्स जो त्याला पुल करून राहिला होता तो सुद्धा डिक्रीज होत जाईल. सो इट विल बी डिक्रीजेस इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल वेलोसिटी. आणि मग आता आपण इन्क्रीजिंग वेलोसिटी वाढवूनच राहिलेला आहे, प्रोव्हाइड करून राहिलेला आहे ऑब्जेक्टला. इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉल it will reach larger and larger heights. आणि मग जर इनिशियल वेलोसिटी खूप जास्त प्रोव्हाइड करत असेल तर लार्जर अँड लार्जर हाईट वर जाईल. आणि मग एक वेळ अशी येईल की त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल पुल कामच करणार नाही आणि मग तो या याच्यामधनं सुटून जाईल. आणि अशी जी इनिशियल वेलोसिटी प्रोव्हाइड केलेली असते दॅट इज कॉल्ड ॲज इस्केप वेलोसिटी. दॅन इफ वी कीप इन्क्रीजिंग द इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉल इट विल रीच larger and larger heights, and above a particular value of initial velocity of the ball is able to overcome the downward pull by the earth. आणि मग तो पूर्णच्या पूर्ण डाऊनवर्ड पूल जो आहे त्याच्यावर काय होईल तर तो पूर्णच्या पूर्ण यश मिळवेल आणि मग त्यावर डाऊनवर्ड पूल काम करणार नाही. Above a particular value of initial velocity of the ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever. आणि मग अशा कंडिशनमध्ये तो एस्केप करेल अर्थला आणि फॉर एव्हर कायमचा, नंतर तो परत येणार नाही. फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ. अँड दिस वेलोसिटी इज कॉल्ड ॲज इस्केप वेलोसिटी. आणि या इनिशियल वेलोसिटीला म्हणायचं इस्केप वेलोसिटी. सोपं आहे. तर सरळ सरळ आपल्याला लक्षात घ्यायचं आहे काय करावं लागेल. जी इनिशियल वेलोसिटी प्रोव्हाइड करतो त्यामुळे मॅक्सिमम हाईट अचीव होते. मग जसजशी हाईट अचीव होते मॅक्सिमम हाईट जसजशी हाईट वाढत जाईल व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस देअर. व्हॅल्यू ऑफ जी कमी कमी होत जाईल जसजशी हाईट वाढेल मग ग्रॅव्हिटेशनल पूल एकदमच कमी होईल, कमी कमी होत जाईल आणि एक वेळ अशी येईल की तो ग्रॅव्हिटेशनल पूलच राहणार नाही. एवढी जर आपण इनिशियल वेलोसिटी जर प्रोव्हाइड केली तर तो ऑब्जेक्ट अर्थपासून इस्केप होऊन जाईल. अर्थपासून इस्केप झाला म्हणजे तो फॉर एव्हर साठी झालेला असेल अँड इट विल नॉट फॉल डाऊन. सच इनिशियल वेलोसिटी इज रेफर्ड ॲज इस्केप वेलोसिटी. We can determine its value by using the law of conservation of energy as follows. Law of conservation of energy आठवत असेलच. त्याच्यानुसार आपल्याला जमेल इस्केप वेलोसिटी काढणं. आठवते की नाही? Energy can neither be created nor destroyed. It simply transfers from one form into the another form. Thus, the total energy of the universe remains constant. This is the law of conservation of energy. आठवते की नाही? मागच्या वर्षी शिकलेले आहे. ओके. Energy can neither be created nor destroyed. It simply transfers from one form into the another form. And thus the total energy of the universe remains the constant or remains the same. So the sum of various energy in the universe remain constant. आणि मग कोणत्याही एनर्जीची जर सम केली that will be a constant. Sum, SUM, addition. When there is a transformation of energy from one form to the another form, the total energy remains conserved. आणि मग आपण त्याला असं पण म्हणतो की जी टोटल एनर्जी आहे ती कन्झर्व झालेली आहे. remains conserved. This is the law of conservation of energy. आणि याच्या मदतीने आपण काय करू शकतो तर इस्केप वेलोसिटी काढू शकतो. तर बघू. And
ऑब्जेक्ट गोइंग व्हर्टिकली अपवर्ड्स. आता सरळ सरळ ऑब्जेक्ट काय आहे, व्हर्टिकली अपवर्ड्स चाललेला आहे, अपवर्ड्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, हॅव्हिंग अन इनिशियल वेलोसिटी इक्वल टू द इस्केप वेलोसिटी. बरोबर आहे की नाही? त्याची इनिशियल वेलोसिटी इक्वल टू द इस्केप वेलोसिटी असेल. इस्केप द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, आणि मग त्या केसमध्ये तो आपली सुटका करून घेईल कशापासून, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी बीइंग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. आणि मग जी काय फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी असते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग जर समजा डिस्टन्स वाढत आहे तर ग्रॅव्हिटी नक्कीच कमी होते. ओके, सो इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स दॅट बिकम झिरो ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. आणि मग ती झिरो जाईल कोण, तर इट इज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. And why it will be zero? It is being inversely proportional to the square of the distance. That becomes zero. म्हणजे g zero होऊन जाईल. Okay. Only at infinite distance from the earth. पण कोणत्या याच्यावर झिरो होईल g ची व्हॅल्यू, तर इट इज ॲट द infinite distance from the earth. Okay. This means that for the object to be free from the gravity of the earth. मग आता याचा अर्थ काय, तर सरळ सोपा. द ऑब्जेक्ट टू बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ इट हॅज टू रीच इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. मग आता ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ पासून सुटका करून घ्यायची असेल तर त्याचा अर्थ काय झाला, तर आपल्याला एकच करावं लागेल, त्या ऑब्जेक्टला इन्फानाइट डिस्टन्स वर जाऊन थांबावं लागेल. इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. That is, the object will come to rest at infinite distance and will stay there forever. आणि मग अशा वेळेला तो come to the rest होऊन जाईल जेव्हा त्याच्यावर ग्रॅव्हिटीज काम करत नाही. at infinite distance and will stay there. ओके, आता याचं एक्सप्रेशन पहा, दोन्ही सोपंच आहे, एकदम इझी. तर बघू. आता ऑब्जेक्टचा मास दिलेला आहे m. ऑब्जेक्टचा मास किती आहे m. ओके, दोन सिनेरियो दिलेले आहे. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इट इज इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. बघू आपण. ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इट इज कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर. सगळ्यांना माहित आहे हाफ mv स्क्वेअर, पण याला आपण esc लिहू. इट इज इस्केप वेलोसिटी आहे, पण कोणती आहे, तर आपली इस्केप वेलोसिटी आहे. ओके, सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, पहा तिथे काय दिलेलं आहे, तर इट इज gmm upon r. तरी मायनस gmm upon r प्लस h नाही दिलं तर रिझन कुठे आहे, ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सो डिस्टन्स इज रेडियस, आणि म्हणून ती काय होईल, ते gmm upon r. ओके, आता मागच्या वर्षी पण पाहिले होते टोटल एनर्जी याला आपण E1 डिस्क्राइब करू. ओके, इज इक्वल टू, इट इज मायनस पाहिजे, मायनस. ओके, त्याला आपण टोटल एनर्जी दॅट इज डिनोटेड बाय E1 इज इक्वल टू KE, that means kinetic energy, plus it is PE, that is potential energy. KE and PE, kinetic energy plus potential energy. Kinetic energy किती आहे, it is half mv square, it is escape minus plus minus gmm upon r. ओके, मग याला आपल्याला असं पण ठेवता येईल, E1 is equal to KE plus PE. It is half mv escape square
ओके मायनस जी एम एम अपॉन आर. पण ही कोणती आहे तर ही सगळी टोटल एनर्जी कुठची आहे इट इज ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ओके नाव सेकंड सिनेरियो तर बघा at infinite distance from the earth, infinite distance from the earth. ओके त्या केसमध्ये काय होईल त्यामध्ये कायनेटिक एनर्जी बिलकुलच राहणार नाही. हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके तर कायनेटिक एनर्जी तिथे काही नसेल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. मग पोटेन्शियल एनर्जी मायनस जी एम एम अपॉन इन्फानाइट डिस्टन्स आहे कारण इन्फानाइट डिस्टन्सवर आहे आर प्लस याच्या जागेवर आपण इन्फानाइट घेऊ. ओके सो मायनस जी एम एम अपॉन इन्फानाइट दॅट इज ऑल्सो इक्वल टू 0. म्हणजे इन्फानाइट डिस्टन्सवर ए 0 असेल आणि पी इज इक्वल टू मायनस जी एम एम अपॉन इन्फानाइट डिस्टन्स and that is answer is 0. म्हणून मग here total energy that is T is equal to K plus P. So here total energy is denoted by T2. Okay, kinetic energy is 0, potential energy is 0, so it is 0. ह्या दोन सिनेरियो आहे. एक on the ground वाला आणि दुसरा it is at the infinite distance. आणि मग आता पुढे सोपंच आहे. फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि आपण आताच पाहिलं होतं प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तिथे आपण डायरेक्टच म्हटलं होतं काय एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. ओके आणि मग असं पण सांगितलं होतं एनर्जी ट्रान्सफर्स फ्रॉम वन फॉर्म इनटू द अनदर फॉर्म. पण टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. मग टोटल एनर्जी E1 आणि E2 आहे. तर ही टोटल एनर्जी काय असेल कॉन्स्टंट असेल म्हणजे इक्वल असेल कारण एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. सो वी आर कन्सिडरिंग E1 इज इक्वल टू E2. व्हॉट E1 इज इक्वल टू E2. बघा लक्ष ठेवा बरोबर आणि सोपं आहे. E1 is equal to E2. हे उतरवून घ्या. E1 is equal to E2. Then it is E1. आता हा E2 इकडे आणला minus E2 होईल is equal to 0. E1 minus E2 is equal to 0. आणि E1 काय होता तर सोपा होता हा mv स्क्वेअर स्क्वेअर minus it is gmm अपॉन 0 होता. आठवले की नाही. ओके इज इक्वल टू 0 होता. मग यालाच आपण असं पण लिहू शकतो हाफ एम व्ही स्क्वेअर इस्केप इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर. बरोबर आहे का बरं तर इथे काय आहे तर इथे मायनस 0 आहे is equal to 0 होऊन जाईल व्हॅल्यू पुट केलं तर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अवर E1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ E2. सो E1 minus E2 is equal to 0. So it will becomes very easy. Half mv is scale square. 0 0 असल्यामुळे याला जर तिकडे दिलं तर प्लस होऊन जाईल is equal to gm the r पाहिजे ना r it is r. Half mv scale square minus gmm upon r minus 0 E2 ची व्हॅल्यू is equal to 0 आणि याला जर तिकडे दिलं तर प्लस होऊन जाईल. सो इट इज gmm upon r. आता याला फर्दर सॉल्विंग सोपंच आहे. ही स्टेबल व्हेलॉसिटी काढायची आहे तर मग आपण याच्यातच थांबणार. ओके म्हणजे हाफ एम तिकडे घेऊन जायचं तर पहा square is equal to gmn upon r into 2 होऊन जाईल कारण तो 2 into मध्ये जाईल इकडे डिवाइड मध्ये 2 upon 1 into 1 upon n. ओके नक्कीच
पहा बरोबर. मग याला आपण हा एम कॅन्सल होईल. Then it will become 2gm upon r. V escape square is equal to 2gm upon r. पहा पहिले कंजर्वेशन ऑफ एनर्जी नुसार लिहिलं आपण E1 is equal to E2. E1 काय आहे? टोटल एनर्जी आहे कुठची ऑन द ग्राउंड. E2 काय आहे? टोटल एनर्जी आहे बट इट इज ॲट इन्फानाइट डिस्टन्स. सो according to the conservation of energy, law of conservation of energy, E1 is equal to E2. मग याला जर E2 ला इकडे आणलं तर E1 minus E2 होते 0. मग मागच्या पेजवरच्या E1 ची व्हॅल्यू काढली होती ती आपण इथं पुट केली. मायनस साइन ॲज इट इज. E2 ची व्हॅल्यू 0 आली होती ती 0 पुट केली इज इक्वल टू 0. आणि मग आपल्याजवळ राहील हाफ mv स्केप स्क्वेअर मायनस mm अपॉन r इज इक्वल टू 0 साधं. आणि मग याला जर तिकडे नेलं तर तो प्लस होऊन जाईल मायनसचा. आणि मग आपल्याजवळ उरलेलं असेल हाफ mv स्केप स्क्वेअर इज इक्वल टू gmm अपॉन r. इस्केप व्हेलॉसिटी काढायची आहे म्हणून मग v इकडे ठेवून बाकीचं तिकडे घेऊन गेलं आणि मग मास कॅन्सल करून टाकलं कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे. ओके. मग v स्केप स्क्वेअर इज इक्वल टू 2gm अपॉन r आलं. आता तिथं पाहून घ्या सोपं आहे. Multiplying both the numerator and denominator by r. आता it is multiplying numerator and denominator by r. ओके. फक्त yes, right hand side. Multiplying the numerator and denominator by r of r and s. So v escape square is equal to 2gm upon r into r upon r. Okay, are you getting me? Then it is 2gm r upon r square. Oh, काही जण पुन्हा r सोबत r कॅन्सल करेल ते करायचं नाही तर मग याचं कामच काय. 2gm upon r upon r square. ओके. मग याला आता पहा 2r आपण वेगळं लिहिलं gm अपॉन r स्क्वेअर जर वेगळा लिहिला. ओके. काहीच नाही तिथं रिअरेंजमेंट केलेली आहे फक्त. तो बघा काय केलं हा 2r वेगळा लिहिला मग gm अपॉन r स्क्वेअर वेगळा लिहिला. पण आपल्याला आठवते gm अपॉन r स्क्वेअर हा acceleration due to the gravity g is equal to gm upon r square as. So here it is 2r it is small g. Since small g is equal to gm upon r square. Okay. But it will become 2gr. Okay. आता सरळ आहे v escape. आपल्याला escape velocity काढायची आहे पण हा स्क्वेअर आहे. So taking square root of both the sides we get v escape is equal to under root 2gr. v escape is equal to under root 2gr. पण कधी हा स्क्वेअर होता तर इथे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. सो v स्क्वेअर इज इक्वल टू 2gr आहे ते याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर v escape होईल आणि हे अंडर रूट मध्ये चाललं जाईल 2gr. ओके. अगेन पहा छान सॉल्व एक्झाम्पल आहे बघा आणि किती लिहून दिलेलं आहे तिथे लवकरच संपवलेलं आहे विचारांनी. काही झाले असेल v escape is equal to 2gr. v escape is equal to under root 2gr. आता काहीच नाही व्हॅल्यू पुट करायची आहे. g ची व्हॅल्यू सगळ्यांना माहित आहे. So
So it is 2 into 9.8 आपण average मध्ये 30 पकडतो into r, that is 6.4 into 10 raised to 6. Okay, then it is पुन्हा 2.9.8, it is 19.6. 19.6 दोन गुणिला 98 196 होतात. So 19.6 एक नंतर डेसिमल पॉइंट into 6.4 into 10 raised to 6. Then 19.6 into 6.4 जर केलं तर it will becomes 125.44. Calculation करून घ्या. Okay, so 19.6 into 6.4 तर it will comes 125.44. Okay, then it is 10 raised to 6. आता बऱ्याच जणांना 10 raised to 6 लिहायला आवडत नाही तर काय करावं लागेल, 6 डेसिमल पॉइंट वर सरकवावं लागेल, कारण डेसिमल पॉइंट इथे आहे. ओके, इथे तर काय करावं लागते, 2 शून्य वाढवले सरळ सरळ हा डेसिमल पॉइंट काय होते. सेम सिनेरिओ, आपला डेसिमल पॉइंट इथे आहे, मग 6 1 2 आणि याच्यानंतर 4 शून्य. So 1 2 5 4 4 1 2 3 4. So this is 1 2 5 4 4 and 4 times 0. कसं 10 raised to 6